नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे आनंदाचं वाण. अधिक मासानिमित्त त्यांनी ही कथा पूर्वीच लिहिलेली आहे. ती माझ्या वाचनात नुकती आली आणि ती इथे सादर करावी असं मला वाटलं. बघा, तुम्हालाही जरूर आवडेल. पण त्यापूर्वी नेहमीची सूचना, जर कथा आवडली, कथेचा व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला एक छोटासा लाईक द्या आणि कॉमेंट सेक्शनमध्येच कॉमेंट करायला विसरू नका. तसंच चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. आजच्या लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर आणि कथेचं शीर्षक आहे आनंदाचं वाण. आई, अहो गौरीताई आणि अथर्व भाऊजी येऊन गेले. वाण दिलं की आपण. छोट्या सुयशला सुद्धा किती गंमत वाटली ना, त्याच्या आवडत्या ऑरेंज कलरच्या ताटलीत चॉकलेटचं वाण घ्यायला. नेहमी देत जा मामी असं म्हणाला सुद्धा. मग असं काय करताय? अजून कुणाला वाण द्यायची तयारी? हे अनारसे, साडी, ताट सुद्धा किती सुबक काढले तुम्ही. आणि निरांजन चांदीची. मला तर काहीच बोलला नाही. राधा आश्चर्यचकित होऊन विचारते. प्रत्येक गोष्ट तुला विचारून केली पाहिजे का मी? मला मेलीला बाजारात जायला जमत नाही म्हणून मदत घ्यावी लागते तुझी. सासूबाई. हा, तसं नाही हो. बरं असू दे. राहिलं, रविवारी आईबाबांकडे जायचं लक्षात आहे ना? ताई आणि जिजू पण बोलावलेत त्यांनी. दोन्ही मुलींचा एकदमच साजरं करू म्हणाले. थकलेत आता ते. आम्ही दोघी सासरी, त्यामुळे त्यांच्याजवळ करायला कोणीच नसतं मदतीला. दगदग होते, पण काय करणार हो. त्यात अधिक मास म्हणजे वाणाची खरेदी, पुरण. नका करू म्हटलं तर ऐकतच नाही तो. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. हे बघ राधा, अगं व्यवहार आहे हा. त्यांनाच पुण्य आणि समाधान मिळेल जावयांना दिल्याचं. आपण नाही का केलं सगळं सागर संगीत. नको दुखावूच त्यांना. मदतीला जा लवकर. आम्ही मागावून येऊ जेवायला. सासूबाईंच्या या शब्दांनी राधाला धीर आला. आताशा आई बाबांच्या बाबतीत ती जास्तच हळवी झाली होती. खरंच मुलगा असावा, म्हातारपणी रडत खडत का होईना, पण त्यांच्याजवळ राहिला असता तरी बरं. दोन्ही लेकींना चांगलं सासर मिळाले. कधी कशाची कुरकुर म्हणून नसते. छानच झालं हं जेवण. पुरण, आमटी, भजी, सगळं कसं अगदी रुचकर. सासूबाईंनी आईच्या जेवणाला दाद दिली. विहीणबाई, चला आता वाणाचा कार्यक्रम उरकून घेऊया. मांडा आसनं. हो हो, हे काय, तयारच आहे. हेच तर महत्वाचं. बसा बसा जावई बापू, राधा, आई. थांबा, ते दोघं बसणार नाहीत मी सांगितल्याशिवाय. सासूबाईंच्या करारी आवाजाने राधा घाबरली. मनात सकाळपासून काय काय झालं ह्याचं अवलोकन करू लागली. राधा, ती पिशवी आण इकडे. विहीणबाई, यंदा आम्ही तुम्हाला वाण देणार. आई, अहो काहीतरीच काय. मुलगी आणि जावयाचा मान असतो तो. हे नवीन काय? राधाची आई बावरून गेली. मला सांगा, तुम्ही वाण का देता? सासूबाई. असं नाही सांगता येत मला, पण लेक जावई त्या निमित्ताने घरी येतात, एकत्र बसणं बोलणं होतं. जावयानी लेकीला नीट सांभाळून घ्यावं ही एक विनंती मांडता येते. मराठी महिन्यांना ऍडजस्ट करून घ्यायला 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो, तेव्हा त्या कारणाने काहीतरी चांगलं घडावं आपल्या हातून, ही एक भावना. शेवटी मुलींशिवाय जवळचं काय हो. अगदी बरोबर. मुलीला तरी आई बाबांपेक्षा जवळचं काय असणार? जसं तुम्हाला जावयाची कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तसं जावयानी पण इतकी जाणती लेक तुम्ही त्याच्या पदरात घातली म्हणून थँक्यू म्हणायला नको? चांगलं काम म्हणून ज्या आईनेच सौभाग्याचं दान दिलं, तिलाच वाण लावायला नको? 2 मुलींची आई म्हणून तुम्ही कायम का वाणापासून वंचित राहायचं का? अहो, तुमच्या 2 मुलींनी आणखी 2 घरं उद्धारली आहेत. मग ह्याचं श्रेय तुम्हाला द्यायलाच पाहिजे. मुलींना कायम देत राहावं ह्या भावनेतून आता बाहेर पडा. मुलींना दिलेल्या संस्कार आणि शिक्षणातून त्या लाखो रुपये कमावतात, नावारूपाला आल्यात. त्याची पोचपावती तुम्ही अभिमानाने स्वीकारा. मी जेवढ्या हक्काने मी राधाकडून सगळं करून घेते ना,
तेवढ्याच हक्काने तुम्ही जावयाला जवळ केलं तरच परकेपणा कमी होईल. आणि खरं सांगू, एक तरी मुलगा हवा ही मुळात प्रत्येक आईच्या मनातली भावना आपोआप कमी होईल. हो की नाही ग राधा? सासूबाईंनी आपल्या मनातलं किती अचूक ओळखलं हे समजून राधाचा बाण फुटला. ती आणि तिची आई सासूबाईंच्या विचारांनी सुखावल्या. आई बाबांच्या एकटेपणाची आता राधाला अजिबात चिंता नव्हती. यंदाचा अधिक मास राधाला आनंदाचं आणि तिच्या आईला समाधानाचं वाण देत होता. आणि दोघी मायलेकी ते घेताना अगदी भरून पावल्या होत्या. धन्यवाद. लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर आणि सादर करती आरती गुप्ते.